नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा जी.आर. आणि त्याचबरोबर येणारा जो जूनचा हप्ता आहे तो कोणकोणत्या लाडक्या बहिणींना येणार आहे, याची पात्रता निकष काय असणार आहेत, या संदर्भातली अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। साधारणतः आपण काल व्हिडिओ बनवला होता, जून महिन्याचा शेवटचा दिवस होता। प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा जी.आर. हा प्रसिद्ध होत असतो। या कारणामुळे आपण माहिती दिली होती। त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजे साधारणतः 29 तारखेला मंत्री आदित्य तटकरे यांनी जे महाराष्ट्रामध्ये पावसाळी विधिमंडळ जे अधिवेशन चालू आहे याच्यामध्ये 1300 कोटीपेक्षा जास्त निधीच्या ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या सादर केल्या आहेत आणि कालपासून या संदर्भातले जी.आर. येण्यास प्रसिद्ध झालेले आहेत। म्हणजेच कालपासून अंगणवाडी सेविका यांच्या मानधनासंदर्भातला जी.आर. आला, तर अपेक्षित धोरण की पुढील काही दिवसांमध्ये अगदी आज देखील हा जी.आर. कुठल्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो। महाराष्ट्राचं जी.आरचं अधिकृत संकेतस्थळ आहे, आपण देखील चेक करत आहोत, तर हा जी.आर. प्रसिद्ध होण्याची निश्चित अशी वेळ सांगू शकत नाहीये। आदित्य तटकरे असतील तर यांच्यामार्फत मागण्या तर सादर करण्यात आलेल्या आहेत, पण याची जी प्रोसेस आहे, मागण्या मंजूर करण्याची जी प्रोसेस आहे, वित्त विभागाची परमिशन, सन्मान्य मुख्यमंत्री असतील तर यांची परमिशन, तर या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यानंतरच ज्यावेळी फायनल परमिशन मिळते त्याच्यानंतर शासकीय मान्यता देणारा जी.आर. हा प्रसिद्ध होत असतो। तर अजून तरी जी.आर. आले नाहीये। सोशल मीडियावरती हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, जी.आर. आलेला आहे, अशा प्रकारचे व्हिडिओज देखील सध्या समोर येत आहेत। पण लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा की कुठल्याही क्षणी हा जी.आर. पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो। आपण देखील या संदर्भात अपडेट देणारच आहोत। आणि याचबरोबर आता जून महिन्याचा हप्ता आहे, जी.आर. तर प्रसिद्ध होणार याच आठवड्यामध्ये आणि त्याच्यानंतर हप्ते वितरण। आणि हे हप्ते वितरण कोणाला येणार आहे, तर ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा हप्ता येणारच आहे। पण याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पात्र आहेत त्यांनी निकषांची पूर्तता कायमस्वरूपी टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे। उत्पन्नाची मर्यादा वाढली नाही पाहिजे, त्याचबरोबर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त गेलं नाही पाहिजे, घरामध्ये 4 चाकी वाहन लक्षात घ्या नसलं पाहिजे, हप्ते घेता आणि 4 चाकी वाहन आलं तर ई-व्हेरिफिकेशन ही कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया आहे। याच्यामध्ये तुमचं नाव सापडलं तर तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो। एक लक्षात घ्या की 65 वर्ष वयोगट याच्यामध्ये महिलांचं वय वाढलं तर त्यांचा देखील लाभ बंद होणार आहे। आणि त्याचबरोबर घरामध्ये इन्कम टॅक्स किंवा गव्हर्नमेंट सर्वंट जर येत असतील तर त्यामुळे देखील लाभ आहे तो चालू असेल तरी देखील तो बंद होऊ शकतो। म्हणजेच काय, निकष टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो तुम्हाला कायमस्वरूपी मिळू शकेल। तर याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना काही तांत्रिक कारणांमुळे मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आला नाही आहे पण आम्ही खरोखर पात्र आहोत, तर यांच्यासाठी अजून कुठल्याही प्रकारची कागदपत्र पडताळणी सुरू झाली नाही आहे। जिल्हाधिकारी असतील तर यांना अजून तसे आदेश आले नाही आहेत, पण पुढील 2 आठवड्यामध्ये ही प्रोसेस आहे ती सुरू होण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहेत। आपण देखील संबंधित विभागामध्ये जाऊन माहिती घेत आहोत। माहिती मिळताच आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाणार आहे। तर याच्यामध्ये फेर तपासणी करून पुन्हा पात्र करून त्या लाडक्या बहिणींना लाभ आहे तो दिला जाणार आहे। ई-केवायसी संदर्भात कुठलीच अपडेट नाही आहे, कुठेही बातमी लक्षात घ्या आली नाही आहे। लाडक्या बहिणी कुठेही माहिती शेअर करू नका। ई-केवायसी अजून सुरू होण्यासंदर्भात कुठल्याच प्रकारचे संकेत नाही आहेत। आपण सांगतच आहोत की अधिवेशनामध्ये जर हा मुद्दा विरोधकांनी गाजवला तरच लक्षात घ्या की ई-केवायसी सुरू होऊ शकते, अन्यथा सध्या ऑप्शन नाही आहेत। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। हप्ते वितरणाचा जी.आर. कुठल्याही वेळी प्रसिद्ध होईल, पण हप्ते वितरण साधारणतः जुलै महिन्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।